नमस्कार मित्रांनो, या आहेत मित्रांनो आपल्याला गावरान कोंबड्या। मित्रांनो आपल्याकडे होत्या 70-75 मोठ्या गावरान कोंबड्या मित्रांनो। आता आपण मित्रांनो आपल्याला या 10 ते 12 दिवसात काही आपण व्हिडिओ टाकले नाही मित्रांनो, पण आपण आपल्या फार्मवरील जे काही पक्षी होते मित्रांनो, या पक्षातील आपण 70-75 पक्षापैकी 40-45 पक्षी विकले मित्रांनो आपण। आणि त्यानंतर आपल्याकडे उरलेले मित्रांनो हे 30 ते 28 पक्षी मित्रांनो। कृपया करून जळगावमध्ये कोणाला जर कधी अंडे देते गावरान पक्षी हवे असतील मित्रांनो, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो गावरान पक्षी घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो आपण पक्षी याच्यासाठी कमी करतो मित्रांनो की आता पुढील महिन्यामध्ये पावसाळा चालू होईल। पावसाळ्यामध्ये कसं मित्रांनो आपण प्लॉटमध्ये बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग म्हणून आपण गावरान पोल्ट्री फार्म करतो मित्रांनो। तर आपल्याकडे आता सध्याला 65 प्युअर गावरांचे पिल्ले आपण ब्रूडिंगला लावलेले होते मित्रांनो। हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आपले 65 पिल्ले आज मित्रांनो या पिल्लांना 1 महिनाहून 5-6 दिवस झाले मित्रांनो। आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण एका महिन्यामध्ये आपले गावरान पिल्ले कशा प्रकारे तयार केले मित्रांनो। ही त्यांच्यावाली सेपरेट रूम आहे मित्रांनो, 65 पिल्लांसाठी लावलेली। आणि ही आहेत मित्रांनो आपल्यावाली इन्क्युबेटरद्वारे तयार केलेली गावरान पिल्ले तुम्ही बघू शकता मित्रांनो। त्यानंतर हे आपले आधीच्या बॅचचे जे पक्षी मित्रांनो ते तुम्ही बघू शकता मित्रांनो। कृपया करून जळगावमध्ये जर कधी कोणाला पिल्ले हवे असतील, गावरान कोंबडी हवी असेल, गावरान कोंबडा हवा असेल मित्रांनो, अथवा गावरान कोंबडीचे जर कधी अंडे हवे असतील मित्रांनो, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो। आपल्या चॅनलवरील येणारे जे व्हिडिओ मित्रांनो यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। आपल्याकडे मित्रांनो सध्याला 28 ते 30 नग मोठ्या कोंबड्या मित्रांनो, त्यामध्ये 7-8 कोंबड्या मित्रांनो, बाकी काही आपल्यावाले 65 नग जे काही गावरान पिल्ले मित्रांनो ते तुम्ही बघू शकता मित्रांनो। आता येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये पिल्लेसुद्धा तयार होतील मित्रांनो। आणि मित्रांनो कोंबड्या कमी करण्याचं असं एकमेव कारण आहे मित्रांनो की आपण या पावसाळ्यामध्ये मित्रांनो आपण ह्या जो क्रॉसच्या ज्या कोंबड्या पाडता मित्रांनो, या क्रॉस कोंबड्यांना पाडता मित्रांनो आता आपण आपल्याकडे प्युअर गावरान कोंबड्या पाडणार आहोत मित्रांनो। प्युअर म्हणजे आपल्या घरी ज्या आपण कोंबड्या बसवतो मित्रांनो, त्या कोंबड्या बसवून आपण आता कडकनाथ आणि असील फायटर कोंबड्याकडे आपला लक्ष मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या फार्मवर असलेलं सोया निंबूचं झाड मित्रांनो, किडनी स्टोनसाठी लागणारा जो सोया निंबू असतो मित्रांनो त्याचं हे झाड आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता हा हे निंबू, या निंबू मित्रांनो यांनासुद्धा आपण आपल्या फार्मवरील जे कोंबड्यांचं जे काही खत असतं मित्रांनो ते आपण यांना देत असतो मित्रांनो। कोंबड्याचं जे काही खत असतं मित्रांनो ते आपण यांना देत असतो मित्रांनो। भरपूर दिवस झाले मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर कुठला व्हिडिओ टाकला नव्हता, आज भरपूर दिवसानंतर वेळ मिळाला मित्रांनो। त्यानिमित्ताने आपण आपल्या चॅनलवरती आज एक छोटासा नॉमिनल एक व्हिडिओ तयार करून टाकत आहोत मित्रांनो। कृपया करून आपल्या येणाऱ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि जळगावमध्ये जर कधी कोणाला अंडे, कोंबडी अथवा कोंबडा अथवा पाळण्यासाठी जर कधी पिल्ले हवे असतील मित्रांनो, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जो नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याकडून पिल्लेसुद्धा घेऊ शकता मित्रांनो। थँक्यू।